नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत इस्लामपूर म्हणजेच आपलं आत्ताचं ईश्वरपूर इकडचा फेमस अख्खा मसूर। याची रेसिपी खूप साधी सोपी आणि अगदी कमी साहित्यांमध्ये पण खूप चविष्ट बनणारी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। धाबा स्टाईल अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी अख्खा मसूर भिजवून घेतलेला आहे। 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला 5-6 तास भिजत ठेवला होता आणि हा चांगला भिजलेला आहे। आता आपल्याला त्याला कुकर मध्ये प्रेशर कुक करून घ्यायचं आहे। पुरेशा पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून अख्खा मसूर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 शिट्ट्या पुरेशा आहेत। मसूर शिजून झालेला आहे, व्यवस्थित शिजलेला आहे। असं चांगला मऊ शिजून घ्यायचं आपल्याला। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे गॅसवर कढई ठेवली, तेल घालूया। तेल गरम झाल्यावर जिरे घालायचे, हिंग घालायचे 1/2 चमचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घातलेत बारीक चिरलेले। कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन शिजेल। कांदा शिजल्यावर आपल्याला आलं लसूण घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचं आहे आणि मग आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। सुक्या मसाल्यांमध्ये इथे 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा लाल मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय। चांगलं भाजून घेऊया। धने पावडर घालायचे अर्धा चमचा। मसाले आपले जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया। त्याच्या आधी आपण गरम मसाला घातलाय, ते अर्धा वाटी पाणी घातले म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। आता आपण अख्खा मसूर जो शिजवून ठेवला आहे तो घालून घेऊया। याच्यात आपण टोमॅटोही घालू शकतो, पण हा कांदा घालून पण खूप जास्त छान लागतो। आता आपण गरम पाणी ओतूया थोडं। कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी तशी पाणी आपल्याला घालायचं आहे। पण अख्खा मसूर धाबा स्टाईल जो असतो तो थोडा घट्टच असतो। कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली आणि आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून चांगलं उकळी येऊन द्यायची आहे। आणि शेवटी आपल्याला एक तडका द्यायचा आहे त्याच्यावर। इथे मी तडका देण्यासाठी तूप घेतलंय। तुपामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलाय, हिंग आणि रंगासाठी लाल तिखट घातलंय। या फोडणीने अख्खा मसूर खूप जास्त छान लागतो। चांगली दणदणून उकळी दिलेली आहे आणि आता आपण त्याच्यावर हा तडका घालूया। लसणीची फोडणी घालूया। मसूर आपला चांगला शिजून झालेला आहे आणि खायला तयार आहे। कन्सिस्टन्सी पण खूप छान झाली त्याची। आता आपण सर्व करायला घेऊया। ही अख्ख्या मसूरची भाजी आपल्याला भाकरी सोबत, चपाती सोबत खाऊ शकतो। ज्वारीच्या भाकरी सोबत ही खूप छान लागते। नक्की करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।